रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शरद पवारांनी मुलाखती दिली. मी पण ते वाचलंय. मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही. एक तर प्रफुल्ल पटेल संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही. पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला 95 मध्ये आमचं सरकार गेलं, पवार साहेबांनीच मला MLC केलं आणि मी नंतर विरोधी पक्ष नेता केलं. त्या वेळच्या ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJP सरकारच्या विरोधात, ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो. आणि अनेक गोष्टी त्यावेळेच्या आता मी परत मला सांगत नाही, पण त्यावेळेस सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो. आणि त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस, म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो, पवार साहेबांना आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो. पण एवढंच नाही, पवार साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं, पक्ष त्यावेळेला फुटला, त्यावेळेला सुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं. काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, अशा प्रकारचे जे काही मेसेज, फोन्स, मग ते माधवराव शिंदे असतील, शीला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, आता जे सध्या हयात आहेत असे मुकुल वासनिक, हे कलमाडे, आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ATN काम करणारे संजय खोडके आहेत. त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं आहे की नाही. पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे, मला ते म्हणताय, ते म्हणा तुम्ही नुसते या दिल्लीला, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो. पण मी सांगितलं की नाही, मी पवार साहेबांबरोबर राहणार. आणि मग पवार साहेब आणि म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो, पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष, आणि ते निवडणुकीत पुढे 6 महिने पुढे प्रिपोन झाली. आणि त्यामुळं NCP जी पवार साहेबांनी स्थापन केली होती, त्याच्या जिल्हा बॉड्या सुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता. मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे 100% होतो. आणि पवार साहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर, आम्ही असाच दौरा केला. आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते, काँग्रेसपेक्षा जास्त, तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो. परंतु त्यावेळेला काँग्रेसचे आमच्यापेक्षा जास्त आले. काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो. शिवसेना BJP एकत्र होते, तिरंगी सामना होता. मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो, पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो. मुख्यमंत्री केलं असतं नाही, त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले, कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असं म्हणाले की 2004 मध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही, आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि RR पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते, असं ते म्हणाले. म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होती. मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते, मुस्लिम समाजाचे, नाही रे, गुजरातचे अहमद पटेल साहेब, आणि त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अल्वा, हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार, तर तुम्ही
का अडून बसलेला? तर त्या दोघांनी सांगितलं बंगल्याच्या बाहेर साहेबांच्या, अरे बाबा हम तो देने के लिए तैयार हो, जाओ पवार साहब को पूछो, ले लो ना, हम कहा ना बोल रहे हैं, वही ना नहीं ले रहे, हम लोग क्या करें. माझ्या समोर हे दोघं जण बोललेले आहेत. परंतु त्यावेळेला मग ते पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे काही अडचणी असतील, मला काही कल्पना नाही. संजय राऊत असं म्हणाले. नाही, मी आज नाशिक जिल्ह्यातील खरं म्हणजे 2.5 मतदारसंघ आहेत. नाशिक, इंदोरी आणि धुळे, पण त्याचबरोबर पुढे सुद्धा आहे, ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा आहे. मी या सर्वच मतदारसंघातील मतदार बांधवांना भगिनी मातांना, जे मतदार आहेत त्यांनी उद्या निश्चितपणे जाऊन मतदान करावं आणि महायुतीचे उमेदवार जिथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे किंवा BJPचे असतील, माझ्या मते अजित पवार राष्ट्रवादीचा तर उमेदवार नाही आहे या फेजमध्ये, परंतु या महायुतीमध्ये आम्ही सगळे आहोत. तर महायुतीचे जिथे जे उमेदवार आहे तिथे कुठे कमळ असेल, कुठे धनुष्यबाण असेल, तर त्या पुढचं बटन दाबून जे आहे महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, एवढं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो. साहेब, काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना नाही. कारण त्यावेळेला सुद्धा ते साहेब म्हणतात ते बरोबर आहे. अजितदादा तरी सुरुवातीपासून होतं, तर बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी पवार साहेबांबरोबर ताबडतोब आलो, म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो, त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले इतर जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे ती विचार करत होते, आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते. काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं, त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना. पण ठीक आहे, काय तर त्याचं ते मत आहे, मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा, काही पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला, आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला, ही परिस्थिती आहे. पण साहेब, शरद पवार